गाडीचं काम म्हणजे ॲक्च्युली तुम्ही सांगितलं की उद्या होईल, जेवढा लोड आहे तुमच्या त्या हिशोबाने, पण तुम्ही काहीतरी एक आम्ही दुरून आलो आहे तेवढं एक प्राधान्य देऊन जो तुम्ही सहकार्य केलं ते एकदम व्यवस्थित होतं, काय हरकत नाही, चांगलं झालं काम. आणि जे तुमचे वर्कर्स आहेत त्यांचं एक बारीक बारीक गोष्टीकडे ध्यान देऊन जेवढं त्यांनी आपल्याला समजून आणि गोष्टींमध्ये जेवढंच आपल्याला सपोर्ट केला तेवढ्याबद्दल तुमचं एकदम म्हणजे बोलायचं काही गरजच नाही. आणि गाडीचं काम एकदम डीप सर्व्हिसचंच मेन होतं आपल्याला, तेवढं काम एकदम व्यवस्थित झालेलं वाटलं, कारण की ट्रायल आपण घेतलीच आणि बेस्ट होतं. म्हणजे तुमची जी आपली फर्स्ट टाईम इथे जी व्हिजिट आहे ती अशी पुढचं नेक्स्ट टाईम पण आपण इथंच असं म्हणजे की लांबून येतोय म्हणून काही नाही, पण मग इथंच करावे अशी म्हणजे नेक्स्ट टाईम आपली एवढे हे राहील. इंस्टाग्रामची रील्स बघून जवळपास 200 ते 250 किलोमीटरवरून आपल्याकडे गाडी आली ती क्रेटा गाडी आहे, 2019चं मॉडेल आहे. जवळपास आता 11 11:30 वाजलेत आता संपूर्ण, तरी पण आणखीन काम चालू आहे. बरेच जण म्हणतात की दिवसभर आम्ही फोन उचलत नाही किंवा ही करत नाही. या गाडीचं संपूर्ण काम कंप्लीट झाले. सरांनी अगोदर पण ट्रायल मारलेली होती. एकदम त्यांना म्हणजे कसं वाटलं की अगोदर गाडी कशी होती आणि आत्ता कशी वाटली, या सगळ्या गोष्टी विचारू त्यांना सरांना. आणि कुठून आले काय सगळं. आपण नाशिकवरून आलो आहे. नाशिकवरून आपण जवळजवळ 200-250 किलोमीटर आहे तुमचं शॉप. म्हणजे सोपंच आहे येण्यासाठी, आपल्याला काही एवढं अवघड पडलं नाही. मॅपवरती तुमचं जेवढं ते समजलं तेवढं सर्व व्यवस्थित होतं. इथं पोहोचल्यावर तुमची जे जॉबची किंवा जे सर्व करण्याची जी पद्धत ती सर्व एकदम व्यवस्थित होती.